शास्त्रपाठाकडे लक्ष देऊया. दोन्ही शास्त्रपाठ नव्या करारामधून घेण्यात आलेले आहेत. पहिला शास्त्रपाठ मत्तैकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 1 ते 14 ही वचने. मत्तैकृत शुभवर्तमान याचा 24वा अध्याय 1 ते 14 ही वचने. दुसरा शास्त्रपाठ लूककृत शुभवर्तमान 21वा अध्याय 10 ते 19 ही वचने. दुसरा शास्त्रपाठ लूककृत शुभवर्तमान अध्याय 21 वचने 10 ते 19. मत्तै 24 1 ते 14. लूक 21 10 ते 19. या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. 24 वर्स 1 to 14. मग येशू मंदिरातून बाहेर निघून चालला असता त्याचे शिष्य त्याला मंदिराच्या इमारती दाखवायस जवळ आले. तेव्हा येशू त्यास म्हटला, हे सर्व तुम्हास दिसते ना? मी तुम्हास खचित सांगतो, येथे चिरांवर असे एकही चीर राहणार नाही की जो पाडला जाणार नाही. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता शिष्य त्याजवळ एकांती येऊन म्हटले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय, हे आम्हास सांगा. येशूने त्यास उत्तर दिले, तुम्ही कोणी फसवू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळास फसवतील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांचा अवया ऐकाल. घाबरू जाऊ नका म्हणून सांभाळा, कारण असे होणे अवश्य आहे, परंतु तेवढाच शेवट होणार नाही. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत. तेव्हा तुम्ही हा करण्याकरिता हे तुम्हास धरून देतील व तुम्हास जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करीतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेश उठतील व अनेकास फसवतील आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रास साक्षीसाठी म्हणून राज्यांची व सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. आमेन. 10 ते 19 आपण पाहूया. मग त्याने त्यांना म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र व राज्यांवर राज्य उठेल. मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजागी माऱ्या येतील व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठे चिन्हे घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करीतील. तुम्हाला सभास्थाने व तुरुंगे ह्याच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी ह्यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील. ह्यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा. कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडविण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाही. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील कित्येकांना जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करीतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने आपले जीवे मिळवा. प्रभू वाचलेले वचन आशीर्वाद. देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. आजचा मागच्या आठवड्यामध्ये संदेशाची सुरुवात केली युग समाप्तीची चिन्हे किंवा चिन्हे युग समाप्तीची. मागच्या आठवड्यामध्ये पहिला संदेश झाला. आज दुसऱ्या संदेशाकडे जाऊन ह्या असणाऱ्या संदेशाची 2 संदेशाची सिरीज आज संपणार आहे. कारण की यासाठी संपणार आहे. लूककृत शुभवर्तमान आणि मत्तैकृत पुढं भरपूर लिहिलेलं आहे, परंतु मंडळीचं वर उचललं जाण्याच्या अगोदर काय घडणार आहे त्यावर आम्ही विचार लावत आहोत. कारण की त्यानंतर मंडळीवर उचलली जाईल आणि त्यानंतर महासंकटाच्या काळाची सुरुवात होते आणि महासंकटाच्या काळामध्ये देव ह्या जगाचा न्याय करत आहे. अजूनही कृपेचा काळ आहे आणि म्हणून हा मंडळीचा काळ आहे. ज्यावेळेस महासंकटाच्या काळाची सुरुवात होईल त्यावेळेस इस्रायलाच्या काळाची सुरुवात होईल. 17व्या सप्तकाची सुरुवात होईल की जे दानिएल संदेष्टाला देवाने प्रगटीकरण केलं. त्या 17व्या सप्तकाची सुरुवात इस्रायल राष्ट्राच्या असणाऱ्या संगती होईल आणि मग ते 7 वर्षाचं सप्तक आहे त्या ठिकाणी घडेल. आम्ही सगळे प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला पवित्र आत्मा तेव्हापासून आम्ही कृपेच्या काळात. हा गॅप आहे आणि या काळामध्ये जगभरामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या जातीचे लोक, वेगवेगळ्या असणाऱ्या देशातले लोक, रंग, वर्ण, जाती, त्याचप्रमाणे भाषा, स्तर यातून देवाने लोकांना आपल्याकडे आकर्षित केलं
ज्या ज्या ठिकाणी ख्रिस्ताचा वधस्तंभ उंचावला गेला त्या त्या ठिकाणी लोक ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आकर्षित झाले. कारण शास्त्र म्हणतं मनुष्याच्या पुत्राला उंच, ज्याप्रमाणे मोशेने अरण्यात सर्प उंच केला त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राला उंच करा, म्हणजे त्याकडे लोक आकर्षित होईल. ज्या ज्या ठिकाणी लोकांनी येशूचा वधस्तंभ उंच केला त्या त्या ठिकाणी लोक आकर्षित झाले आणि जगभरामध्ये देवाने मोठं काम करून घेतलं. आणि म्हणून महासंकटाच्या काळानंतर वेगळं पर्व आहे. ह्या पर्वात कृपेच्या पर्वात आहोत. परंतु मागील आठवड्यामध्ये आम्ही पाहत असताना मत्तई शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायामधून आम्ही काही गोष्टी पाहिल्या की 3 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली महत्त्वाची गोष्ट की जगामध्ये पुष्कळ खोटे ख्रिस्त येतील आणि खोटे ख्रिस्त जे येतील हे बहुतांशी ह्या खोट्या ख्रिस्तावरती विश्वास ठेवायला लोक तयार होतील. आणि शास्त्र म्हणतं, येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही फसवले जाऊ नये म्हणून सांभाळा. जर आम्हाला फसायचं नसेल तर आम्ही सांभाळायला पाहिजे. आणि आम्हाला जर सांभाळायचं असेल तर आम्हाला खरा ख्रिस्त माहीत असणं गरजेचं आहे. खरा ख्रिस्ताची ओळख पवित्र शास्त्राशिवाय होत नाही. मत्तई, मार्क, लूक आणि योहान 4 शुभवर्तमाने येशूविषयी सांगतात. त्यानंतर वारंवार पत्रांमध्ये आम्हाला येशू कोण आहे याची खात्री करून दिली. आणि म्हणून आम्हाला जर खरा ख्रिस्त माहीत असायला हवा तर आम्हाला देवाच्या वचनातला ख्रिस्त माहीत असायला. आमचा वडिलोपार्जित, आमच्या लोकांनी सांगितलेला, मिशनरींनी सांगितलेला, कुणीतरी फिलॉसॉफी सांगितलेला हा ख्रिस्त आम्हाला माहीत नसावा. बायबलचा ख्रिस्त आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये जे बँकेमध्ये काम करतात त्या लोकांना दरवर्षी साधारणतः 15 दिवसाचं एक ट्रेनिंग असतं आणि त्यांना एका मोठ्या हॉलमध्ये गोळा करतात. आणि ह्या मोठ्या हॉलमध्ये गोळा केल्यानंतर त्यांचं काम एकच आहे, 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर जेवढे कॅशियर्स आहेत त्या कॅशियर्ससाठी हे असणारं ट्रेनिंग असतं. हे सगळे कॅशियर्स बसले जातात, त्यांच्याकडं अमेरिकन डॉलरचे बंडल दिले जातात. त्यांनी ते बंडल सोडायचे, मोजून दिले किती आहेत ते बंडल सोडायचे. सोडल्यानंतर सगळे विस्कळीत करायचे. विस्कळीत केल्यानंतर ते बंडल पुन्हा 100-100च्या गठ्ठ्यात बांधायचे, पुन्हा क्लिपिंग करायचं. 15 दिवस फक्त बंडल सोडायचे, बंडल बांधायचे, बंडल सोडायचे, बंडल बांधायचे. हे काम अमेरिकेतले जे कॅशियर्स आहेत त्यांना करावं लागतं, यासाठी की त्यांच्या हातातून ती नोट पुष्कळ वेळेस जावी अमेरिकन खरा डॉलर, यासाठी की ज्यावेळेस खोटा डॉलर त्यांच्या हातात येईल त्यावेळेस त्याची ओळख व्हावी. त्याप्रमाणे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त इतका चांगला माहीत पाहिजे की आमच्याकडं खोटा ख्रिस्ताची माहिती आली तर आम्हाला समजायला पाहिजे हा खोटा ख्रिस्ताविषयी सांगतोय, हा बायबलचा ख्रिस्त नाही, हा एकतर फिलॉसॉफिकल ख्रिस्त असेल. कारण की अनेक वर्षापूर्वी ज्यावेळेस साधू सुंदर सिंग होते आणि साऊथ इंडियामध्ये ज्यावेळेस सेवेसाठी ते 1-2दाच गेले आणि त्यातली एक घटना आहे, साधू सुंदर सिंग आपल्या असणाऱ्या मननाच्या काळामध्ये असताना एक पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेला मनुष्य साधू सुंदर सिंगांच्या समोर येऊन उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, तू येशूचं काम करत आहेस, चांगली गोष्ट आहे. आपण एक काम करूया, जो येशू तू ह्या भारत देशाला सांगत आहेस ना, आपलं एक काम करणं गरजेचं आहे. ह्या भारत देशाला बायबलमधला ख्रिस्त काही समजत नाही, आपण हा बायबलमधला ख्रिस्त काढूयात आणि त्याला भारतीय संस्कृतीतला ख्रिस्त म्हणजे भारतीय पेल्यामधला ख्रिस्त आपण देऊयात. आणि साधू सुंदर सिंगांनी त्या पांढरे शुभ्र झगे परिधान केलेल्या माणसाला उत्तर दिलं, प्रभू येशू ख्रिस्त हा युनिव्हर्सल आहे, तो वैश्विक आहे, त्याला भारतीय ख्रिस्त, अमेरिकन ख्रिस्त, पंजाबी ख्रिस्त असं करता येणार नाही, तो वैश्विक आहे. कारण की त्याने, शास्त्र म्हणतं, देवाने जगावर प्रीती केली आणि येशू जगासाठी मरण, त्यामुळं बदलण्याची गरज नाही. आणि तो व्यक्ती जो पांढरे शुभ्र झगे परिधान करून आलाय तो निघून गेला. आणि साधू सुंदर सिंग नंतर म्हणताना म्हणाले, त्या दिवशी सैतान माझ्या भेटीला आला आणि तो माझी सुवार्ता विपरीत करू पाहत होता. खोटा ख्रिस्त सांगण्याचा प्रयत्न जगामध्ये वेळोवेळी झालेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपण मागच्या आठवड्यात पाहिली ती ही होती की तुम्ही लढाया आणि राज्यावर उठेल हे तुम्ही ऐकताल. प्रिय बंधू भगिनींनो, जगामध्ये लढाया चालूच आहेत. 1946 युनोची स्थापना झाली, किंबहुना 45च्या एंडला, आणि तेव्हापासून युनोचं ध्येय वाक्य होतं की आम्ही काय जगामध्ये आता इथून पुढे युद्ध होऊ देणार नाही. प्रगटीकरणाच्या पुस्तकातलं वाक्य घेऊन त्यांनी त्यांच्या प्रवेशद्वारावरती लावलेलं आहे आणि ते वाक्य हे आहे, हिअर आफ्टर नो वॉर्स, इथून पुढे युद्ध होणार नाहीत. युनोची स्थापना झाल्यानंतर आज तारीख 2025 पर्यंत जवळजवळ 150 लहान मोठी युद्ध झालेले आहेत आणि आजही जगामध्ये काही युद्ध चालू आहेत. बरेच वर्षापूर्वी एका मॅगझिनवरती फार सुंदर तिवारी पाळे साहेबांच्या घरामध्ये चित्र त्यांनी
प्रिंट करून लावलेला आहे. एक बिल्डिंग आहे आणि बिल्डिंगच्या समोर येशू ख्रिस्त उभा आहे, म्हणजे चित्रातला येशू ख्रिस्त उभा आहे आणि तो त्या बिल्डिंगकडे पाहतो. ती जी बिल्डिंग आहे ती युनोची बिल्डिंग आहे, युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनची बिल्डिंग आहे. आणि येशू बाहेर उभा आहे आणि आतल्या बाजूला विचार चाललेला आहे की जगामध्ये शांती कशी प्रस्थापित करायची. जगाचा असणारा शांतीचा अधिपती हा शांतीच्या असणाऱ्या कॉन्फरन्सच्या बाहेर उभा आहे आणि आतमध्ये लोक चर्चा करत आहेत शांती कशी आणायची. येशूशिवाय जगामध्ये शांती येऊ शकत नाही. आणि येशूने जर सांगितलं लढाया होणार आहेत तर लढाया होतच राहतील. मग ट्रम्प साहेबांनी मग पाकिस्तान आणि भारताच्या मध्ये मध्यस्थी करू. काल त्यांचं वाक्य आहे की कंबोडियाच्या मध्ये मी मध्यस्थी केलो, युक्रेनमध्ये मी मध्यस्थी करत आहे. असे किती ट्रम्प आले तरी येशूने सांगितलं युद्ध होणार, लढाया होणार, म्हणजे ते होणारच आहे. आणि प्रिय बंधू भगिनींनो, ती येशूच्या दुसऱ्या येण्याची, अंतराळात येशूच्या दुसऱ्या येण्याची आहे. तिसरी महत्वाची त्यांनी सांगितलं नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि भूमिकंपाविषयी येशू सांगतो. आणि ते घडणार म्हणजे घडणार आहे. लुक्रू शुभर्त म्हणून त्याला लागून तो असं म्हणतोय, आकाशात मोठी मोठी चिन्हे, 21:11 मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजागी मर्या येतील. आणि एक मरी आपण काही वर्षापूर्वी अनुभवली की ज्याला आपण कोरोना म्हणून संबोधलं. आणि इथून पुढे जगामध्ये अशा मर्या येतच राहणार आहेत. लोकांना मर्यांना सामोरे जावंच लागणार आहे. कारण की ग्रीक शब्द जो मरीसाठी वापरलेला आहे त्याचा अर्थ आहे विषाणू. आणि विषाणूच्या द्वारे जगामध्ये इथून पुढे आजार येतच राहणार. माणसाला फेसच करावा लागेल, माणसाला त्याला सामोरे. कारण की येशू बोलला म्हणजे असंच घडतं. कारण ज्या देवावर आणि येशूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तो आमचा देव खोटं बोलत नाही, आहे तसं तो सांगतो. त्यामुळे मर्या येणारच आहे. आणि पुढाल्यानंतर तो म्हणतो की पुष्कळ दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात घडतील, आकाशात मोठी मोठी चिन्ह घडतील. ह्या आठवड्यामध्ये कधीतरी एक दिवस पृथ्वीचा एक भाग 6 मिनिटासाठी सर्व तोपरे अंधारामध्ये जाणार आहे. सायंटिफिकली गोष्टी जगाच्या समोर मांडल्या जात आहेत. कारण की त्या दिवशी एक सूर्यग्रहण लागत आहे आणि त्या दिवशी पृथ्वी 6 मिनिटासाठी पार्शली अंधारामध्ये जात आहे. आमचा देव सध्या आकाशामध्ये आणि आकाशगंगेमध्ये पुष्कळ उत्पात करत असताना देत आहे आणि आम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहोत. आणि म्हणून आमची जी पिढी आहे ही आमची पिढी जी आहे भविष्य कथनाची, पवित्र शास्त्रा आधारित भविष्य कथनाची पूर्तता होणारी, पूर्तता पाहणारी आम्ही पिढी आहोत. आम्ही सगळेची सगळे त्याकडे लक्ष लावायला पाहिजे. आणि हे घडत आहे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मत्तई शुभवर्तमानामध्ये आम्ही वाचतो वचन 8 मध्ये दुसऱ्या संदेशाची सुरुवात करत आहे. तो म्हणतो पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत. हे झालं म्हणजे सगळ्या वेदना झाल्यात असं नव्हे. तो म्हणतो भूमिकंप होणं, राज्यावर उठणं, लढाया होणे, खोटे ख्रिस्त येणे, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या सर्व तोपरे ज्या आहेत त्या वेदनांचा प्रारंभ आहेत. अजून तर मूळ वेदना सुरू व्हायच्यात. अजून तर जगाला वेदनेला सामोरं जायचंय. आणि मग तो म्हणतो म्हणून जगाने त्याकडे लक्ष द्यायला हवं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या वेळेस येशू म्हणतो या वेदनांचा प्रारंभ आहे त्यावेळेस आताच एवढं घडलं तर आमच्या जीवनावरती बराचसा परिणाम घडताना दिसत आहे. तर ह्याच्यापेक्षा जास्त झाल्यानंतर आमच्या जीवनाची अवस्था काय असेल हे सांगता येत नाही. परंतु काळ कुठलाही असो, जोपर्यंत मंडळी जगामध्ये आहे, मंडळीचं स्वर्गारोहण होत नाही, मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताला भेटण्यासाठी अंतराळात जात नाही, तोपर्यंत त्या विश्वासणाऱ्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी सर्व समर्थ देवाकडे आहे. आणि बायबल म्हणून म्हणतं नीतिमानाला दुष्काळाच्या काळात किंवा कठीण काळामध्ये कसं सांभाळून ठेवायचं हे सर्व समर्थ देवाला माहित आहे. कारण की देव त्याच्या लोकांना या सर्व असणाऱ्या कठीणते जाऊ देत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, जे विश्वासणारे आहेत हे विश्वासणाऱ्यांचा सांभाळ या काळामध्ये देव करेल. जे विश्वासणारे नाहीत त्यांना ह्या दुःखाला सामोरे जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की हा चिन्हांचा प्रारंभ आहे. लुक्रू शुभवर्तमानामध्ये जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी लिहित असताना 12 वचनात तो म्हणताना असं म्हणतोय 11चा शेवट, व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील, परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील. आता गोळाबिरी सुरू होत असताना इतक्या वेळा आम्ही पाहिलं जगात काय होणार आहे. आणि दुसरं येशूच्या दुसऱ्या येण्याचं चिन्ह जे आहे ते हे आहे मंडळीचा छळ. प्रिय बंधू भगिनींनो, मंडळीला सामोरे छळाला जावंच लागणार आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. आम्ही छळापासून स्वतःला सुरक्षित करू शकत नाही. आणि जर आम्ही आमच्या स्वतःला छळापासून, आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत,
आम्ही देवाचं मूल आहोत, आम्ही येशूच्या मागे चालणारे आहोत, देवाच्या कुटुंबात आमचा जन्म झालेला आहे, देव आमचा पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त आमचा थोरला बंधू आहे. या असणाऱ्या देवाच्या कुटुंबाचे जर आम्ही सहभागीदार आहोत, आम्ही जर त्यामध्ये जन्मलेलो आहोत, ते कुटुंब आमचं आहे आणि आम्ही देवाला अब्बा आणि अब्बा आणि बाप्पा अशी पवित्र आत्म्याच्या द्वारे जर हाक मारत आहोत, तर त्या आम्हा लोकांचा छळ होणार म्हणजे होणार आहे. आम्ही छळ पुढं करू शकत नाही, मागं करू शकत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू भगिनींनो, छळाला भिवून सेवेचं नियोजन करता येत नाही. छळ होतोय म्हणून सुवार्ता सांगायचं बंद करा. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये रेव्हरंड नानादार आहेत, एके ठिकाणी बोलणं चालू होतं आणि त्यावेळेस मला वाटतं 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट असावी. त्यावेळेस पण मंडळाला छळावतो आणि एक व्यक्ती म्हणताना मला, हे काय आपल्याला करतात ना, ते काय त्यांची चूक नाही, ही आपली चूक आहे ख्रिस्ती लोकांची. आणि पाळक साहेबांनी विचारलं की चूक आहे म्हणजे नेमकं काय? आणि मग त्यांनी सांगताना सांगितलं, आपण जर सुवार्ता सांगितली नसती तर लोकांनी आमचा छळ केला नसता. आणि पाळक साहेबांचं असणारं सडेतोड उत्तर हे होतं, बाबा पाळकीय सेवा सोड आणि कुठंतरी जाऊन दुसरीकडे काम कर, कारण तू जर पाळक आणि सुवार्तिक आहेस तर आम्ही सेवा करायला बांधलेलोच आहोत, छळ आमचा होणारच आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, जर ओल्या झाडाचं हे झालं तर वाळलेल्याचं काय? म्हणून छळामुळे आम्ही घरामध्ये बसू शकत नाही. नेहम्याचं पुस्तक याचा 4था अध्याय, 4थ्या अध्यायामध्ये देवाने नेहम्याला एक काम सोपवलं आणि नेहम्या ज्या वेळेस राजाचा प्यालेबरदार आहे, तो कप बेअरर म्हणून काम करत आहे, त्यावेळेस त्याला कुणीतरी येऊन सांगितल्याने विचारपूस केली, कुणीतरी सांगितलं नाही. यरुशलेमेतून लोकांनी विचारलं, कस काय यरुशलेम शहर? आम्हाला ख्रिस्ती लोक भेटल्यानंतर आम्ही हे विचारायला पाहिजे, कस काय तुमची मंडळी चालली, सुवार्तेचं काम कसं चाललंय, ते वाढत आहे का, सुवार्तेच्या द्वारे काय घडत आहे तुमच्या भागामध्ये? आम्ही विचारतो, जमीन घेतली का, घर बांधलं का, मुलांचं शिक्षण झालं का, मुलांचं लग्न झालं का, 4 वर्ष झालं लग्न होऊन अजून नातवंड झाले नाही का? टाकलंच तेल, लावलीच आग. आमच्या मुलाला तर 2 लाख पगार भेटतो, तुमच्या मुलाला 50,000 कसा भेटतो? सेमच काम करतोय. ओतलं ऑइल, लावली आग. हो, ह्या नेहम्याने विचारलं, यरुशलेम कशी आहे? जिथं माझ्या पूर्वजांच्या कब्र आहेत ती कशी आहे? ज्या ठिकाणी देव म्हणतो यरुशलेमेला मी माझ्या निवासस्थानासाठी निवडून घेतलेले आहे, ते यरुशलेम शहर कसं आहे? मंदिराची अवस्था काय आहे? शहर कसं चालू आहे? त्यामध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था काय आहे? आणि लोकांनी सांगताना सांगितलं, यरुशलेमेचे कोट पडलेले आहेत, नासधूस झालेले आहे. आणि ह्या असणाऱ्या नेहम्याला हे आठवलं. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये जगातला सर्वात ज्ञानी मनुष्य लिहित असताना शलोमोन राजा म्हणतो, गावकूस नसलेलं गाव हे उकिरड्यासारखं आहे. आणि नेहम्या म्हणतो, ज्या वेळेस मी ऐकलं यरुशलेमेचे कोट खाली पडलेले आहेत, त्यावेळेस मी बसून रडू लागलो. मी उपवास केला, प्रार्थना केली स्वर्गीच्या देवाची, आणि देवाकडे मी अणभाग केली आणि मी उभा राहिलो. आम्ही ज्या वेळेस शकल उडताना पाहतो देवाच्या सेवेचे, देवाने निवडलेल्या गोष्टीचे, त्यावेळेस आमची जबाबदारी काय आहे? आमची जबाबदारी आहे उपवास करणं आणि प्रार्थना करणं. गेल्या काही दिवसात एक वचन मी सारखं सांगत आहे प्रिय बंधू भगिनींनो, देवाचे विश्वासणारे लोक जे आहेत ना, हे जगाचा न्याय निवाडा करणार आहेत. आणि म्हणून शास्त्र म्हणतं, तुम्ही तुमच्या गोष्टी घेऊन बाहेरच्या दरबारात जाऊ नका. नेहम्या रडू लागला, नेहम्या प्रार्थना करू लागला, हे देवा, ह्या राजाची माझ्यावर कृपादृष्टी होऊ देत. आणि कृपादृष्टी झाली, पत्र भेटली, सगळं काय झालं. आणि नेहम्या मग इकडं आला. किती वर्ष राहिला नेहम्या हो इकडं? देवाचे लोक हो, नेहम्या किती काळ यरुशलेम शहरामध्ये राहिला? हा, किती दिवस? 52 दिवस. ओके, अजून 52 दिवसात कोट बांधून झाला. अजून किती दिवस राहिला? घरी गेल्यानंतर नेहम्याचं पुस्तक वाचायचं. नेहम्याच्या पुस्तकामध्ये नेहम्याने लिहिलेलं आहे, अर्थहश राजाने मला परवानगी दिली आणि त्या काळापासून या काळापर्यंत मी तिथं राहिलो. इतक्या वर्षाचा कालावधी आहे
आणि त्या काळात तिथं राहिला. त्या असणाऱ्या त्याचं काम झाल्यानंतर देखील नेहम्या त्या ठिकाणी त्या राजाचा जसं काय हस्तक म्हणून काम करतो. म्हणतो त्या काळात मी लोकांकडनं अमुक घेतलं नाही, तमुक घेतलं नाही, हे घेतलं नाही, ते घेतलं नाही. नेहम्याचं पुस्तक वाचा. सगळं स्पिन फुडून नको, नुसतंच घेतली बाटली लावली तोडाला गाटा 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 प्यालं. आता आम्ही प्राऊड झालेलो आहोत, प्राऊड गोष्टी बोलायला हव्यात, प्राऊड गोष्टी आम्हाला माहीत असायला हवं, म्हणून बायबल तसं वाचायला पाहिजे. ह्या नेहम्याने ज्यावेळेस बुरुज बांधायला सुरुवात केली ना, त्यावेळेस 4थ्या अध्यायात लिहिलं, मी छळाकडे येतो. छळ कसा होतो? येशूने सांगितलं छळ होणार आहे, इकडे छळ आहे. नेहम्याने बांधायला सुरुवात केली आणि सनबल्लाट आणि त्याचे मित्र हे नेहम्याला त्यांनी निरोप पाठवले, नेहम्या अरे तू ये थोडं, आपण तुझ्याशी चर्चा करूयात, आपण एकत्र बसू, कारण लोक म्हणत आहेत तू राजाच्या विरुद्ध काम करत आहेस, आपण बसून चर्चा करूयात, वाटाघाटी करूयात. चर्चा म्हटलं की देवाचा गौरव होत नाही. लक्षात ठेवा प्रिय बंधू, देवाने जर आम्हाला एखादी गोष्ट करायला लावली ना, ती आम्ही करत राहायचं, ते करतच राहायचं. ज्या वेळेस आम्ही चर्चेला बसतो ना, चर्चेतून 100% देव सांगतो ते घडत नाही. त्याच्यामध्ये मग होती तयार खिचडी, थोडा बटाटा टाकला, थोडा भात टाकला, थोडा वाटाणा टाकला, हे टाकलं ते टाकलं, आणली खिचडी आणि मांडली सगळ्यांच्या समोर. त्या ठिकाणी एकच पदार्थ होत नाही. देव जे सांगतो, नेहम्या त्याच्या दृष्टांतामध्ये क्लिअर होता, क्रिस्टल क्लिअर ॲज सन, सूर्यासारखा त्याचा दृष्टांत स्पष्ट होता. आणि त्याचा दृष्टांत हा होता की मला यरुशलेमेचे कोट बांधायचे आहेत. तो म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, एक मी मोठ्या कामात गुंतलोय. कारण की त्याचा दृष्टिकोन सनबल्लाट नव्हता, तर त्याचा दृष्टिकोन सर्वसमर्थ देव होता, की ज्या देवाने त्याची प्रार्थना ऐकून त्याला काम करायला इथं पाठवलं. परत त्यांनी निरोप पाठवला, मी माझ्या कामात अडकलेलो आहे. मग तिथंच मध्ये 4थ्या अध्यायात नोट येते, त्यांना नेहम्याचा घात करायचा होता, कारण नेहम्या पुढारी होता, काम अर्धवट राहा म्हणून. ज्या वेळेस माणसांच्या मनासारखं होत नाही, त्यावेळेस माणसं घात करायला सुरुवात करतात. आणि आपल्या देशामध्ये सर्वात सोपा बिझनेस काय माहितीये का? एखाद्याचं चरित्र हनन करणे. आणि नेहम्या म्हणतो की नाही, मी नाही येणार. आणि मग त्यांनी बऱ्याच कुरघोड्या केल्या. आणि 4थ्या अध्यायात नेहम्याच्या पुस्तकात जर आम्ही म्हणतो, हे देवा, हे तुझ्या लोकांविषयी काय म्हणतात हे तू ऐकलेलं आहे, आणि यांचा न्याय तू कर. मी मात्र माझं कोड बांधायचं काम चालूच ठेवणार आहे. पुढे आल्यानंतर म्हणतो, हे देवा तू बघ, हे तुझ्या लोकांविषयी काय अपशब्द तोंडातून काढत आहेत, तू न्याय कर. तू पहा, त्यांच्या शब्दाप्रमाणे त्यांच्या जीवनात गोष्टी घडू देत. आणि देव आपल्या लोकांच्या बाजूने ज्यावेळेस उभा राहतो, त्यावेळेस देवाच्या पद्धतीप्रमाणे न्याय करायला लागतो. मग देव ज्यावेळेस न्याय करतो, त्यावेळेस न्याय करत असताना देव त्याच्यामध्ये प्रीती, दया, कृपा हे टाकत नाही. एक माणूस मला भेटला, काही नाही पाळक साहेब, आयुष्यभर खाओ पिओ मजा करो करायचं म्हटले, आणि मरायच्या अगोदर म्हणायचं, हे देवा माझ्या पापांची क्षमा कर. मी म्हणलो, कुठल्या पापांची? आठवायची कुणी पाप? देवानी. एवढं म्हणून क्षमा होत नाही, जोपर्यंत वधस्तंभाच्या पायथ्याशी येऊन, जोपर्यंत वधस्तंभावरती मरण पावलेला ख्रिस्त आम्हाला समजत नाही, तोपर्यंत पाप क्षमा नाही. ही काय माणसाला मागितलेली क्षमा नाही हो. येशू म्हणतो तुमचा छळ होईल. मत्ती सुवर्तमान 24 अध्यायात तो म्हणतो छळ होईल, आमची वृत्ती का? तो म्हणतो पुष्ट, तो म्हणतो की पण तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता आमचा छळ होणारच आहे. आणि जर आम्ही छळ होतोय म्हणून जर आम्ही जगाचे नियम पाळतो, जगाच्या गोष्टी पाळत आहोत, जगाची आमचा अधिकार आहे आणि सरकारने आमचं संरक्षण केलेलं पाहिजे, ते होणे शक्य नाही. येशूच्या वाक्याच्या विरुद्ध जाऊन आम्ही गोष्टी करत आहोत. कारण की येशूने सांगितलं छळ होणार आहे. मग येशू जर सांगतो छळ होणार आहे, तर आमचा छळ मंडळी म्हणून होणं गरजेचं आहे. आणि जर मंडळी म्हणून आमचा छळ होणं गरजेचं आहे, आणि जर आम्ही तो होऊ देत नाही, तर आम्ही येशूच्या वाक्याला मध्ये अडखळण आणणारे आहोत, देवाच्या योजनेला अडखळण आणणारे आहोत. आणि ते बरोबर नाही, कारण की शास्त्र पुरस्कृत ते होऊ शकत नाही. येशू म्हणतो तुमचा छळ होणार आहे. 24व्या अध्यायात स्पष्टीकरण आहे, दोन्हीकडे पुष्कळ स्पष्टीकरण दिले. आमचा छळ कसा होणार आहे तो म्हणताना काय म्हणतो का? ते तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हाला धरून देतील. आणि संत पाऊल दुसरीकडे लिहितो, अजून रक्त सांडेपर्यंत तुमचा छळ झाला नाही किंवा तुम्ही त्रास सहन केला नाही.
केला का हो त्रास सहन आम्ही? रक्त पडलं का आमचं? नाही पडलं अजून. तो म्हणतो ते तुम्हाला धरून देतील पुढं, व तुम्हाला जीवे मारतील, मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. म्हणजे मरण आलं तरी ख्रिस्ताला सोडणं नव्हे, छळामध्ये देवासंगती विश्वासू राहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की छळ येणार हे निश्चित आहे. स्मिर्ना मंडळीचा बिशप पॉलिकार्प ज्या वेळेस त्यांना त्या राजाला सांगितलं, राजा म्हणाले हे लोक येशूला नाकारत का नाहीत? आणि कुणीतरी त्या राजाला सांगितलं यांचा बिशप आहे, त्याचं नाव बिशप पॉलिकार्प, 80-88 वर्षाचा हा मनुष्य आहे आणि हा मनुष्य हा लोकांना प्रेरणा देतो म्हणून येशूला सोडत नाहीत. आणि ते म्हणले जा आणि त्याला घेऊन या. 2 सोल्जर्स बिशप पॉलिकार्प यांच्या घरी गेले. माहिती भेटल्यानंतर दार वाजलं. दार वाजल्यानंतर दार उघडलं गेलं. वयोवृद्ध मनुष्य दारात उभा आहे आणि त्या 2 सोल्जर्सने विचारलं बिशप पॉलिकार्प आहेत का? त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला घेऊन जाणार आहेत. त्यांनी सांगितलं आतमध्ये या, बसा, थोडा चहा पाणी काय घेणार आहात का? थोडा नाश्ता करा. सगळं काही त्यांना खायला प्यायला आदरातिथ्य केलं. ते म्हणले आम्हाला बिशप पॉलिकार्पला घेऊन जायचे, त्यांना बोलवा. आणि ते म्हणाले बिशप पॉलिकार्प मीच आहे, मला घेऊन चाला. ते दोन्ही आलेले सैनिक म्हणताना म्हणाले अरे 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 तुम्ही फार चांगला माणूस आहात, तुम्ही आमचं आगत स्वागत केलं, तुम्हाला माहिती आहे आम्ही घेऊन जाणार आहात. एक काम करा साहेब, तुम्ही पळून जा बिशप साहेब, आम्ही जाऊन राजाला सांगतो की तो भेटलाच नाही. बिशप पॉलिकार्पने सांगताना सांगितलं असं करू नका, तुमच्या कामाशी बेईमानी करू नका, मला धरा आणि घेऊन चाला. आणि मग बिशप पॉलिकार्पला त्या ठिकाणी राजाच्या समोर नेलं आणि बिशप पॉलिकार्पला नंतर त्या ठिकाणी डांबण्यात आलं. त्याला सारखं म्हणायचे येशूला सोड, येशूला सोड, येशूला सोड. आणि ज्या वेळेस त्याला त्या असणाऱ्या आगेवर लावलं, आगेवर लावल्यानंतर बिशप पॉलिकार्पला म्हणले अजूनही विचार कर. ते म्हणले मी सोडणार नाही. आग लावली, आकाशामध्ये ढग गोळा झाले, पाऊस पडू लागला. आणि ते जरी त्याच्या अगोदर बिशप पॉलिकार्पचं वाक्य आहे, ज्या देवाने मला 80 वर्ष विश्वासू पण दिलं, जो माझ्या संगती 80 वर्ष विश्वासू राहिला, त्याच्या संगती मी 5 मिनिटा संगती विश्वासघात करू काय? मी मरायला तयार आहे. आग लावली, आकाशामध्ये ढग गोळा झाली, पाऊस सुरू झाला, अचानक आग विजली. बाजूला उभा राहिलेला सोल्जर म्हणला हा माझ्या राजाचा अपमान आहे. त्याने तलवार घेतली, 80 वर्षाच्या बिशप पॉलिकार्पच्या शरीरात आर पार भोसकली. मरेपर्यंत विश्वासू राहा. जे जे देवाचे लोक आहेत, प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्तासाठी मरण आलं तर ही चांगली गोष्ट आहे. ख्रिस्तासाठी हुतात्म्य येणं फार थोड्या लोकांच्या काळात आहे. ख्रिस्त मंडळीची स्थापना झाली पेंटिकॉस्टच्या दिवशी. तेव्हापासून काही लोकांचा अभ्यास आहे, ते असं म्हणतात की 3ऱ्या शताब्दीपर्यंत नीरो बादशाहनी छळ केला असे करत जवळजवळ 5 मिलियन्स म्हणजे 50 लाख ख्रिस्ती लोक मरण पावलेत. दरवर्षी जगामध्ये साधारणतः 5,000 लोक प्रभू येशू ख्रिस्तासाठी आजही मरण पावत आहेत. त्यांचा छळ होत आहे. 2015 साली आपल्या देशामध्ये ज्या असणाऱ्या ख्रिस्ती लोकांवरती छळ झाला होता त्याची असणारी जी संख्या आहे ती केवळ अवघे 80-85 होते. 2024 सालामध्ये ख्रिस्ती लोकांवरती जे हमले झालेले आहेत ते 864 हमले एकंदरीत झालेले आहेत. जर आम्ही मोजदाद केली तर 10 वर्षामध्ये आपल्यावरती असणारे हमले हे 550% वाढलेले आहेत आणि हे अजून वाढणार आहेत. आणि म्हणून असं म्हणू नका आम्ही बारामतीमध्ये आहोत, आम्ही सुरक्षित आहोत, आमच्या अवतीभोवती सुरक्षितता आहे, हा आमचा आहे, तो आमचा आहे, त्याला आम्ही सांगू शकतो, ह्याला आम्ही सांगू शकतो. आम्ही कोणाला जरी सांगितलं, जे खरे ख्रिस्ती आहेत त्यांचा छळ होणार म्हणजे होणार, त्यांना मरावं लागलं म्हणजे मरावं लागणार आहे. कारण की येशूच्या दुसऱ्या अंतराळामध्ये येण्याच्या अगोदर ही घटना घडणं गरजेची आहे. कारण मंडळीचं स्वर्गारोहण झाल्यानंतर पुन्हा मंडळी दिसत नाही. मंडळी आहे तोपर्यंत तिथं आहे. महासंकटाच्या काळामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टी इस्रायल राष्ट्रासंगती निगडीत दिसतात, मंडळी संगती दिसत नाहीत. म्हणून मंडळी आहे तोपर्यंतच मंडळीचा छळ होणार आहे आणि तो मग ते धरून देतील, जीवे मारतील. लुक शुभवर्तमानामध्ये तर तो लिहित असताना अत्यंत स्पष्टपणे म्हणतो, परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील, तुमचा छळ करतील, तुम्हाला सभास्थाने व तुरुंग यांच्या स्वाधीन करतील. येशूने स्पष्ट कुठं स्वाधीन करणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या घरातला ऐशाराम जो आहे ना, हा कधीतरी ख्रिस्ती म्हणून संपणार आहे आणि आम्हाला तुरुंगात जावं लागणार आहे जर मी खरा ख्रिस्ती आहे तर. तो पुढाल्यानंतर म्हणतो लुक शुभवर्तमान 21वा अध्याय,
तुम्हाला तुमच्यावर परंतु ते सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील, तुमचा छळ करतील, तुम्हाला सभास्थाने तुरुंग यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी यांच्या पुढे माझ्या नावासाठी नेतील. कशासाठी नेतील? माझ्या नावासाठी. मी ख्रिस्ती आहे, मी येशूच्या मागं चालतो, येशूच्या गोष्टींसंगती मी फारकत करत नाही, शास्त्र सांगतं त्याप्रमाणे मी गोष्टी करतो आणि म्हणून छळ होईल. माझी चूक झाली, माझ्या चुकीमुळे जर गोष्ट घडली तर तो येशूपासून झालेला छळ नाही, तो माझ्या असणाऱ्या गोष्टींमुळे छळ घडलेला आहे, माझ्या चुकींमुळे झालेला आहे. त्याला दुसरा लावू नका. कधी कधी मनुष्य स्वतः काहीतरी करतो आणि मग ते देवाच्या नावाने खपवतो, मी ख्रिस्ती आहे म्हणून असं असं झालं. नाही, त्याच्या मागे बरीचशी बॅकग्राऊंड आहे आणि आम्ही जगाला फसवू शकतो, मंडळीला फसवू शकतो, लोकांना फसवू शकतो. आम्ही देवाला फसवू शकत नाही, कारण देवाला हे माहित आहे जो छळ होत आहे, जो त्रास होत आहे, छळ म्हणण्यापेक्षा जो त्रास होत आहे तो कशामुळे होत आहे? माझ्या चुकीमुळे होत आहे का देवाचं नाव धारण केल्यामुळे होत आहे? देवाच्या दप्तरी आहे. मागच्या आठवड्यातच मी सांगितलं, देवाकडे 4 दूत आहेत, ते जगातला सगळा लेखाजोखा घेऊन जातात. प्रकटीकरणाच्या पुस्तकात तो लिहिताना असं म्हणतो, हे 4 देवदूत देवाकडे सगळ्यांचा लेखाजोखा घेऊन जातात. मलाकीच्या पुस्तकात देव म्हणतो, ज्या वेळेस 2 देवाचे लोक एकत्र येऊन बोलतात त्यावेळेस ते मी स्वर्गात बसून ऐकतो. अरे बापरे, 2 देवाचे लोक एकत्र आले, केली निंदा, ऐकली देवाने. तुम्हाला धरून नेतील राजाद्यांच्या पुढे माझ्या नावासाठी, ख्रिस्ताच्या नावासाठी छळ होत असेल तर त्यातून देवाचं गौरव होईल, त्यासाठी पारितोषिक मिळेल. पुढे तो म्हणतो, यामुळे तुम्हाला साक्ष देण्याची संधी मिळेल. का छळ होत आहे? तर ख्रिस्ताचं नाव तेथपर्यंत जावं. संत पावलाला ज्या वेळेस धरून नेण्यात आलं त्यावेळेस संत पावलाने प्रत्येक वेळेस ख्रिस्ताची साक्ष सांगितली. राजा अग्रिपाच्या पुढे उभा राहिल्यानंतर त्याचा विषय मांडण्यात म्हणतो, महाराज किंवा साहेब, राजे, माझा विषय तुमच्या पुढे मांडण्या दृष्टिकोन आहे. मी यरुशलेमेतला आहे, मी असा आहे, मला जे धरून आणण्यात आलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की येशू नावाचा मनुष्य मरण पावला, त्याला पुरण्यात आलं, तो पुनरुत्थित झाला. आणि राजा अग्रिप्पा म्हणताना असं म्हणतो, तू काय मला ख्रिस्ती करायला पाहत आहेस काय? ज्यावेळेस छळ येतो त्या छळाचा अर्थ आहे की येशूचं नाव गाजवलं जावं. आणि जर आम्ही छळ येऊ नये म्हणून जर काम करत आहोत तर आम्ही सुवार्तेला अडखळण करत आहोत. छळ कधी येतो माहितीये का? ज्यावेळेस मंडळी रिलॅक्स होते, ज्यावेळेस मंडळी तख्तपोशींच्या घरामध्ये राहू लागते, ज्यावेळेस मंडळीला आपल्या स्वतः संगतीत जास्त आनंद आहे. आद्य ख्रिस्ती मंडळीला देवाने ख्रिस्ताने सांगितलं तर प्रेषित एकात, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. येतपर्यंतचं वचन सगळ्यांना आवडतं. मागच्या आठवड्यात म्हणालो त्याप्रमाणे येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही सापासारखे चतुर आणि ख्रिस्ती लोक चतुर फार आहेत, कबुतरासारखे साळसूद व्हायला आवडत नाही कोणाला. ते 2 संगती असेल तर आशीर्वाद आहे. आमची चतुरता आमचा घात करेल हे निश्चित आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्या वेळेस देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो त्या आशीर्वादाचा आहे. आणि तो मग तो घेऊन जातील. आणि जर आम्ही सुवार्ता येऊ, छळ होऊ नये म्हणून जर आम्ही मध्ये उभा राहत आहोत तर याचा अर्थ आम्ही ख्रिस्ताच्या वाक्याला विरोधाभास करत आहोत, पवित्र शास्त्राच्या विरुद्ध काम करत आहोत. पवित्र शास्त्राला जे येशूने सांगितलंय, ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे, जो आमचा तारणार आहे, ज्याच्यामुळे मंडळी आहे, जो मंडळीचं संरक्षण करण्यासाठी पुरेसा आहे, तो जो म्हणतो छळ होतोय तर त्या येशूचे शब्द खोटे करण्यासाठी आम्ही जर प्रयत्न करत आहोत तर मग आम्ही कुठल्या प्रकारची मंडळी आणि ख्रिस्ती आहोत? मग आम्ही कुठल्या प्रकारच्या आहोत माहिती का? लाउदिकिया मंडळीच्या काळात आलेला आहोत. लाउदिकिया मंडळीमध्ये ख्रिस्त बाहेर उभा आहे, आतमध्ये ख्रिस्त मंडळी जमलेली आहे, लोक जमलेत, उपासना होते, संदेश होतो, प्रबोधन होतं, अर्पण ध्यानार्पण दिली जातात, देवाचं गौरव होतं आणि ख्रिस्त बाहेर दारावर उभा राहून थाप मारतोय, दार उघडा रे, तुम्ही कोणाची उपासना करत आहात? मी तर बाहेर आहे. आम्ही ख्रिस्ताची वाक्य खोटे ठरवण्यासाठी आम्ही येशूच्या मागे नाही चाललो. ख्रिस्ताची वाक्य खरे होण्यासाठी. मग छळ होतोय ना,
तर तो ख्रिस्ताच्या शब्दाप्रमाणे होत आहे. अजून तर रक्त सांडलं नाही का? सांडलंय. पुढे येऊयात, काय देते तो म्हणतो तुम्हाला संधी मिळेल. जिथं संधी मिळेल त्यावेळेस ख्रिस्त सांगणं गरजेचं आहे. देवाचे लोकांनी आपले प्राण जाऊ दिले पण ख्रिस्ताला नाकारलं नाही. आणि ज्या वेळेस ख्रिस्तासाठी रक्त सांडलं गेलं सुवार्तेसाठी आणि देवाच्या वचनासाठी, त्यावेळेस सांडलेलं हुतात्म्याचं रक्त हे मंडळीच्या वाढीसाठी कारणीभूत झालं. जर छळ नाही तर मंडळी येणार नाही. आणि मग प्रेषित 1:8 मध्ये त्यांनी सांगितलं होतं पवित्र आत्मा सामर्थ्य, सगळ्यांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे. त्याच्या पुढे सामर्थ्यानंतर करायचं काय ते कोणाला नको. काय लिहिलंय? यरुशलेमेत, सर्व यहुद्यात, शमरोण्यात, पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. एकदा साक्षी व्हाल म्हणून सांगितलं हे सगळं झाल्यानंतर. परंतु मग पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचं आगमन झालं. 120 लोकांवरती उतरला. त्या दिवशी पेत्र उभा राहून संदेश दिला. 3000 लोकांची भर पडली. 3120 झाले. त्याच्यानंतर 5000ची भर पडली. आणि शास्त्र आम्हाला म्हणतं त्यांच्या दररोज भर पडत होती. त्यांना त्यावेळेसच्या असणाऱ्या याजक वर्गाने देखील ह्या विश्वासाला मान्यता दिली. आणि मग आता हे त्या यरुशलेमेमध्ये मेजॉरिटी झाले. आणि त्यांना काही आता ऐकायचं नव्हतं, फक्त पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिलं होतं आणि यरुशलेम पाहिलं. कारण आम्ही वी आर इन मेजॉरिटी त्यांची संकल्पना आली. आणि देव म्हणतो तुम्ही हलत नाही का? सगळं नीट चाललंय का? तुमचं सगळं काही नीट आहे का? आणि मग प्रेषिताय मंडळीने, आद्य ख्रिस्ती मंडळीने प्रेषित 1:8 न पाळल्यामुळं देवाने प्रेषित 8:1 दिलं. तिथं म्हटलेलं आहे. आणि मग ते पण मरण पावतो 7व्या अध्यायात. आणि मग मंडळीच्या छळाची सुरुवात झाली. आणि हे सगळीकडे पांगले. कुणी यहुद्यात गेलं, कुणी शमरोत गेलं, कुणी जगाच्या शेवटापर्यंत गेलं. ज्यावेळेस मंडळी ख्रिस्ताने सांगितलेल्या गोष्टी ऐकत नाही त्यावेळेस देव छळ आणल्याशिवाय राहत नाही. आणि शेवटच्या काळामध्ये मंडळी ख्रिस्ताच्या वधूपेक्षा मंडळी क्लब आणि पतसंस्था आणि म्युनिसिपालिटी जास्त होत असताना दिसत आहे. बघा, क्लबमध्ये आणि मंडळीमध्ये साम्यता आणि फरक काय? क्लबमध्ये पण वर्षाची एकदा फी भरावी लागते. भरताना सुशिलाला कुठलं तुमचं आहे? रोटरीला. असे बरेच क्लब आहेत. वर्षात एकदा फी भरायची असते. मग ती फी भरल्यानंतर त्या असणाऱ्या क्लबमध्ये तुम्हाला बेनिफिट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बेनिफिट्स आहे. मग माणसांना असं वाटतं चर्च पण क्लब झाल्या. आम्ही वर्षाला फी भरतो ना. कसली फी? चर्च फंड. येशूकडे चर्च फंड भरायला पण पैसे नव्हते खिशात. पण माणसाला चर्च फंड भरायची आठवण पहिली होती. कारण का ते भरलं नाही तर मग अधिकार कसे सांगायचे? आणि मग बाहेरच्या क्लब सारखा चर्चमध्ये तिथं अधिकार आहेत, आम्हाला इथं अधिकार द्या. तिथं असं आहे असं द्या, तिथं तसं आहे असं द्या, इथं असं आहे तसं द्या. क्लब होऊ शकत नाही चर्च. आणि एखाद्याने चर्चला क्लब करण्याचा, म्युनिसिपालिटी करण्याचा, पतसंस्था करण्याचा प्रयत्न केला तर देव त्या व्यक्तीचं आणि त्या असणाऱ्या लोकांचं त्यांचा समाचार घेतल्याशिवाय देव राहत नाही. आणि म्हणून आम्ही सावध असायला पाहिजे. येऊयात पुढं काय होतं बघा. तो म्हणतो संधी मिळेल. आणि मग तो म्हणतो तुम्हाला पकडून नेल्यानंतर हा विचार करू नका आता काय उत्तर देऊ. बघा, आम्हाला कुठं नेलं ना आम्ही विचार काय उत्तर द्यायचं, काय उत्तर द्यायचं, काय उत्तर द्यायचं, काय उत्तर द्यायचं, डोक्यात चालूच सारखं. येशू म्हणतो तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही, असा मनाचा निर्धार करा. म्हणजे मनाला पक्क ठरवा. मी नाही ठरवणार काय बोलायचं ते, देव जे सुचवेल ते मी बोलेल. मग त्या काळात काय करायचं? त्या काळामध्ये बसून पेत्र आणि सिलासांनी केलं ना. पेत्र आणि सिलासांनी की त्यांना तुरुंगात डांबल्यानंतर रात्रीच्या वेळेस ते देवाची स्तुती करत होते, आराधना करत होते, प्रार्थना करत होते. ज्या वेळेस आम्हाला धरलं जातं ना त्यावेळेस आम्ही उपवास, प्रार्थना, शास्त्र वाचन, देवाचं वचन, देवाचं गौरव, देवाकडे स्तुती आराधना करणे यामध्ये वेळ घालायला पाहिजे. हा विचार करायचा नाही आता इथे गेल्यानंतर काय उत्तर देईल. का माहितीये का? आमचं तारण झाल्यानंतर आमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. संत पौल लिहिताना असं म्हणतो की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय? तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहात. मग जो पवित्र आत्मा आतमध्ये आहे ना तो आम्हाला प्रेरणा देईल की आम्ही काय बोलायचं. आणि तो जे बोलायला लावेल त्यावेळेस ऐकणाऱ्यांवरती ते परिणाम करेल. कारण शास्त्र म्हणतं जे अशी वाचा आणि असे शब्द मी देईल तिच्या समोर तुमचे विरोधक कधी उभे राहू शकणार नाहीत.
त्याचं उत्तर त्यांच्याकडे नसेल. आम्ही जे बोलू ना त्याच्याविषयी त्यांच्याकडे उत्तरं असतील आणि पर्याय असतील. आम्ही ज्या वेळेस देवाच्या आत्म्याने बोलू ना त्यावेळेस त्यांच्याकडे पर्याय आणि उत्तरं नाहीत. ते देवाचं वचन असल्यामुळं, पवित्र आत्म्याच्या द्वारे आल्यामुळं ते सुप्रीम ऑथॉरिटी आहे, त्याच्यासमोर कोणी टिकू शकणार नाही. म्हणून नेहम्या म्हणला, मी देवाच्या मोठ्या कामात लागलेलो आहे, तुमच्याकडे यायला मला वेळ नाहीये. आणि 52 दिवसामध्ये नेहम्याने भिंत बांधून उभा केली कोट. 26 तिथले अर्ध्यावर आल्यानंतर लोक आहेत ना मरगळले. अर्ध्यावर म्हणजे 52चा अर्ध 26, 52चा अर्ध 26. म्हणून एखादी जर योजना असेल ना ती दर महिन्याला सांगायला पाहिजे, कारण महिन्याभरात माणूस विसरू लागतो. म्हणून ती योजना महिन्यात एकदा तरी सांगणं गरजेचं आहे, म्हणजे लोकांच्या स्मरणात राहतं प्रार्थना. नेहम्याने जे केलं हा बिब्लिकल पॅटर्न आहे. बिब्लिकल पॅटर्न ऑलवेज वर्क्स. येऊयात पुढं. तो म्हणतो तुम्ही विचार करायचा नाही, निर्धार करा, म्हणजे ठरवा, कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणी विरोधक समर्थ होणार नाहीत. आम्ही जे बोलू ना त्यावर समोरचा विरोधक समर्थ होणार नाही. याचा अर्थ तो आमच्या खालीच असेल. देव त्याच्या बुद्धीचा भ्रंश करेल. देव त्याची बुद्धी चालू देणार नाही. आणि हे जे सगळं आहे ना असा छळ आहे की जगात एकाच वेळेस सगळीकडे हा छळ ख्रिस्ती मंडळीचा होणार आहे. आतापर्यंत असा छळ जगात झाला नाही. कधी भारतात झाला, कधी पाकिस्तानमध्ये झाला, चायनात झाला, रशियात झाला, कंबोडियामध्ये झाला, नायजेरियामध्ये मागच्या वर्षी सगळ्यात जास्त लोक ख्रिस्तासाठी मरण पावले, त्या ठिकाणी झाला. टप्प्याटप्प्याने झाला. पण हा छळ आहे ना हा जागतिक छळ आहे, हा वैश्विक छळ आहे. युनिव्हर्सली ख्रिश्चन्स विल बी परसिक्युटेड फॉर द नेम ऑफ क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताच्या असणाऱ्या नावासाठी ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा छळ केला जाईल. हे असणारं जागतिक सत्य आहे, ते घडेल. आणि मग तो म्हणतोय ते विरोध होणार नाही. आता येशूने सांगताना सांगितले की तुम्हाला धरून कोण देईल. जास्त विश्वास ठेवायचा नाही, ते सांगते पुढचं वचन. बघा काय सांगतो. लोककृत शुभवर्तमान 21:16 वचन. आई बाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील. शब्द काय आलाय, हे देखील. याचा अर्थ काय, बाहेरचे देतील, परंतु घरातले पण देतील. संगती प्रबोधन घेणारा पण धरून देईल. संगती संदेश ऐकणारा पण धरून देईल. संगती प्रार्थनेमध्ये एकत्र असणार पण धरून देईल. कारण की त्यावेळेस ओळख पटेल खरा ख्रिस्ती कोण आणि नामदारी ख्रिस्ती कोण. नुसती स्तुती आराधना उपर जाती आहे, गळ्यापासून गाणारा कोण आणि अंतकरणापासून गाणारा कोण याची ओळख त्या काळामध्ये पटेल. म्हणून तो म्हणतो आई बाप पण धरून देतील. त्यामुळे आम्ही जर विश्वासणारे आहोत ना, ह्या विचारात राहू नका माझे आईबाप माझं आयुष्यभर संरक्षण करतील. अजिबात नाही. वेळ आली तर ते धरून देतील. माकडीनीची गोष्ट आहे ना, माहिती ना, माकडीन घेऊन चालली पिल्याला डोक्यावर, पाणी वाढत चाललं, पाणी वाढत चाललं, पाणी वाढत चाललं, पाणी वाढत चाललं. आता आलं नाकाला की पिल्लू खाली ती वर. आई बाप असंच पिल्लाला खाली टाकतील आणि स्वतः नाही. माझा आणि त्याचा काही संबंध नाही. येशूने एका अंध मनुष्याला बरं डोळे दिले आणि डोळे दिल्यानंतर शास्त्री आणि पुरुष आणि याजकांनी विचारलं ह्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं. ते म्हणाले आम्ही काय सांगू, तो सज्ञान आहे आणि तो सगळं काही सांगू शकतो. त्यावेळेस आईबाप म्हणतील आमचा मुलगा 18 वर्षाचा झालेला आहे आणि मागच्या इलेक्शनमध्येच त्याने मतदान केलेलं आहे, तो त्याचं उत्तर देऊ शकतो, तुम्ही त्याचं बघा, परंतु आमची पेन्शन काय बंद करू नका, आमचा पगार काय सरकारी बंद करू नका, आमच्याकडे काय तुम्ही लक्ष, त्याचं तो सांगेल, उत्तर देईल. आईबाप धरून देतील. पुढे शब्द आहे भाऊबंद धरून देतील. अरे चालतंय का रे, भाऊबंद धरून देतील, भाऊबंद धरून देतील. भाऊबंद म्हणतील अरे बरं झालं, एक गेला तर हिस्सा वाढला. तू ख्रिस्ती म्हणतो, जाऊ द्या त्याला तिकडे. भाऊबंद धरून देतील. भाऊबंदे पाहतील की ह्याला कसं अडकवता येईल आणि हा एकदा आत गेला की बाहेर कसं येणार नाही. भाऊबंद आम्हाला धरून देण्याच्या मार्गावर असतील. आम्हाला कधी कधी भाऊबंदांचं फार प्रेम असतं. इंग्रजीमध्ये म्हण आहे ब्लड इज थिकर दॅन वॉटर, है ना. जे रक्त आहे ना ते पाण्यापेक्षा जास्त घट्ट असतं. म्हणजे काय, नातेसंबंधाचा विषय येऊ द्यात,
बाकीच्यांना लगेच आम्ही बाजूला सरकवतो. अहो लक्षातच आले नाही तुम्ही. आपण सहज म्हणतो लक्षात आलेला असतो, पण ह्याला टाकला की माझा एक भाऊ कमी होतोय तिकडचा, मग नको. पण हेच भाऊबंद धरून देतील. कारण जर आम्ही ख्रिस्ती आहोत तर हे म्हणतील नको, ह्या नासलेला परवडला, ह्याच्यामुळं माझ्या कुटुंबाचा घात होण्यापेक्षा ह्याचा एकट्याचा घात झालेला परवडला. कारण जगामध्ये एक म्हण आहे की हजारोने मरण्यापेक्षा एकाने मेलेलं बरं, आणि त्या एकामध्ये विश्वासणारे जातील. पुढे येतो काय म्हणतोय पुढचं, नातलग. अरे नातलग तर सगळीकडेच लागतात. लग्न समारंभाला, रुसवा फुगव्याला. कोणी मरण पावलं त्यावेळेस आला नाही की तो म्हणतो तो आला नाही, मी त्याच्या मैतीला जाणार नाही. आणि तरी आम्ही म्हणतो आम्ही देवाचे लोक आहोत, क्षमा करतो. मेल्यावर तोंड बघणार नाही ही आमची क्षमा. कठीण आहे हो. मला तिने तिच्या मुलाच्या लग्नामध्ये 500 रुपयाची साडी दिली, म्हणून मी तिला पण जाऊन 500 रुपयाचीच मूलचंदमधून 500 रुपयाची साडी आणेल. ह्या बहिणींना माहिती आहे मूलचंद काय. मूलचंदला 500 रुपयाची साडी म्हणजे ती ऑलरेडी 1000 रुपयाची आहे, त्यांनी ती 500 रुपयाची करून दिली. त्याच्यावर 500 रुपये म्हणजे तिला भेटली 200लाच. तू मला 500ची दिली का, मी तुला 200ची देते. आणि तरी आम्ही म्हणतो आम्ही ख्रिस्तामध्ये क्षमा करतो. आम्हाला नातलग सगळे लागतात, नातलग सगळे जवळ पाहिजे आहेत. प्रिय बंधू भगिनी, हे नातलग आम्ही ख्रिस्ती असल्यामुळं ज्यावेळेस जागतिक छळाची सुरुवात होईल त्यावेळेस धरून दिलं जाईल. आणि आता ह्या गोष्टीला फार काळ राहिला नाही, कारण जगामध्ये बायबलमधली 750 असणारी येशूच्या दुसऱ्या येण्याची वचनं पूर्ण झालीत. राहिलीत 100-125 वचनं. ती कधी पूर्ण होतील सांगता येत नाही. झटझट पुढे आल्यानंतर तो नातलग जाणतो, मित्र हे धरून दिले जातील, मित्र हे पण धरून देतील. मित्र म्हणतील हा नको बाबा, आपल्या हा आला की घोटाळा करतो, हा नको. मित्र म्हणतील धरून देतील. कोण धरून देणार ते पण येशू सांगतोय. येशू नुसतं वर रॅन्डम बोलत नाही. ह्याचा अर्थ हा नाही की फक्त आईबाप धरून देतील आणि मुलं धरून देणार नाहीत. मुलं पण धरून देऊ शकतात. माझ्या मुलांचं तारण झालं नसेल आणि त्यांना जीव वाचवायचा असेल ते पण मला धरून देऊ शकतात. माझं उदाहरण सांगितलं तसंच सगळ्यांचं पण आहे. सांभाळा. पुढे तो काय म्हणतो, आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तुम्ही खरे ख्रिस्ती आहात म्हणून सगळे तुमचा द्वेष करतील. मग हे तर घरातले झाले, नातेवाईक झाले, मित्रमंडळी झाले, ज्यांच्यावरती आमची आशा होती तेही आमचा द्वेष करू लागतील, कारण आम्ही ख्रिस्ती आहोत. ते म्हणतील एक तर ख्रिस्ताला सोडा, मग आम्ही तुमच्याकडे येतो. आणि शास्त्र असं म्हणतं आम्हाला मत्तई कृषी वर्तमानामध्ये, त्या काळामध्ये पुष्कळ जण येशूला सोडून जातील. तो म्हणतो अनेक जण जे आहे ते पुष्कळ सोडून जातील. तो म्हणतो 10वं वचन मत्तई 24:10, त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकास धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील. आणि त्या काळात एक घटना मंडळीमध्ये घडेल, ती आहे पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील आणि अनेकास फसवतील. ज्या वेळेस मंडळीमध्ये छळ येतो त्यावेळेस खोटे संदेष्ट येतात आणि ते मंडळीला जसं काय मृगजळ दाखवतात. आणि मृगजळी असतं की नाही हे संपणार आहे आणि देव आपल्या बाजूचा आहे. इस्रायल राष्ट्र ज्यावेळेस 70 वर्षाच्या पारतंत्र्यामध्ये गेले यहुदी राष्ट्र, त्यावेळेस बरेच खोटे संदेश उभे राहिले आणि ते म्हणायचे नाही 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 नाही, देव आमच्या पक्षाचा आहे, ह्या राजाला हातात देणार आहे, असं करूयात, तसं करूयात. आणि त्यावेळेस देव म्हणाला हे सगळे खोटे संदेष्टे आहेत. खोटे संदेष्टे कानाला रुचकर लागणाऱ्या गोष्टी बोलतात. काळजी करू नका, ह्यातून चांगलं होईल. कानाला रुचकर लागणं म्हणजे काय? रुचकर हा शब्द जेवणाचा आहे आणि जेवणाचा हा शब्द आहे ना, बरोबर आहे की नाही? रुचकर शब्द जेवणाचा आहे. म्हणजे ज्यावेळेस खातो त्यावेळेस आम्हाला समजतं की रुचकर झालंय. कानाला रुचकर लागणाऱ्या गोष्टी बोलतील म्हणजे काय? माझ्या कानाला मला आनंद देणाऱ्या, आल्हाद देणाऱ्या अशा गोष्टी ते येऊन कानात बोलतील. आणि खोटे संदेष्टांचं काम हेच आहे. आणि म्हणून आम्ही सांभाळायला पाहिजे. त्या काळात तर पुष्कळ येणार आहेत. पुढे येऊयात. तो म्हणतो ते घडेल. तो म्हणतो अनेकास फसवतील आणि अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. अनीती वाढेल, प्रीती थंडावेल. कारण की वधी भाऊ बहीण नातेवाईक एकमेकांना धरून देत आहेत. अनीती वाढली, कुणी कोणावर विश्वास ठेवायला तयार होणार नाही आणि प्रीती थंडावेल.
प्रीती थंडावेल, परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट भेटेल. पण ज्या वेळेस छळ होतो त्यावेळेस देवाचे लोक म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, आम्ही विचार करणं आणि जगाकडे पळायचं नाही, आम्ही प्रार्थना केली पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे. हे देवा, कारण की जर आम्ही जर म्हणतो माझ्या जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट देव कृपेने घडत आहे, तर मग रोम 8:28 जर आमचा विश्वास आहे देवाच्या मुलांसाठी मिळून प्रत्येक गोष्ट कल्याणकारक होते, मग छळ पण आमच्या कल्याणासाठी आलाय. त्यावेळेस देवाची उपकार स्तुती की पाहिजे. ज्याप्रमाणे पाऊल आणि सिला तुरुंगामध्ये टाळ्या वाजून उपकार स्तुती करत होते, आणि त्या रात्री त्या असणाऱ्या कुटुंबात तो जो जेलर आणि त्याच्या कुटुंबाचं तारण झालं, कारण हे स्तुती करत होते, देवाचं गौरव करत होते. छळाच्या वेळेस मंडळीने आणि देवाच्या लोकांनी गौरव केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, देवाला हाक मारली पाहिजे. आम्ही आमचा विषय, कारण की आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही विश्वासणारे आहोत, म्हणून आमचा छळ होत आहे. आम्ही ख्रिस्ती आहोत म्हणून जर छळ होत आहे, तर आम्ही आमचा विषय ख्रिस्त म्हटलेल्या राजांचा राज आणि राजराजेश्वर, जो जगाचा न्याय करण्यासाठी सदा सिद्ध आहे, त्याच्या दरबारामध्ये आम्ही आमची केस नेऊन मांडायला पाहिजे. आणि ज्यावेळेस तो मांडतो त्यावेळेस तो काम करतो, कारण की त्याने जर नबुकदनेस्सर राजाला 7 वर्ष जर त्याला गवत खाऊ घातलं, त्याचे केस वाढवले, नक्की बुद्धिभ्रंश केला, तर तो जगामध्ये आपल्या लोकांचा न्याय करण्यासाठी उभा राहील. स्तोत्रकर्ता लिहित असताना असं म्हणतो, स्तोत्र 136 मध्ये, त्याने आपल्या लोकांसाठी मोठे मोठे राजे ठार मारले, त्याने भाषणाचा राजा ओग याला ठार मारले. प्रिय बंधू भगिनींनो, देव आपल्या लोकांचा न्याय करण्यासाठी सदैव तयार असतो. म्हणून आम्ही आमचा विषय देवाच्या दरबारात मांडायला पाहिजे, जगाच्या दरबारात नाही. जग आम्हाला सहाय्य करू शकत नाही, कारण जगाच्या गोष्टी जगिक आहेत आणि छळ हा आत्मिक गोष्टीमुळे आहे. आत्मिक गोष्टीसाठी उत्तर आत्मिक असायला हवं, आणि आत्मिक गोष्टीचं उत्तर इफिसकारास पत्र 6 अध्याय तो म्हणतो, ज्या वेळेस तुमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, अमुक अमुक गोष्टी बरोबर आहे, म्हणून ही शस्त्र सामुग्री धारण करा. आम्ही ती धारण करून प्रवेश करायला पाहिजे. जगाची शस्त्र सामुग्री घेतली तर आमचं अपयश ठरलेलंच आहे. आणि म्हणून पहिली महत्वाची गोष्ट, आम्ही उपकार स्तुती केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, मत्तई शुभवर्तमान 5व्या अध्यायामध्ये 10 धन्यवाद आहे. त्या 10 धन्यवाद येशू म्हणतो, माझ्या नावामुळे जेव्हा लोक तुमचा छळ करतील, तुमचा तिरस्कार करतील, त्यावेळेस तुम्ही धन्य, स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. म्हणून आनंद करा, उल्हास करा. आमचा छळ होत असताना आम्ही आनंद आणि उल्हास करणं गरजेचं आहे. नुसतं रडायचं नाही, रड 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 किरकिऱ्या पोरासारखं काम नाही करायचं. घरात काही लहान बाळ असतात किरकिरी ना, कधी कधी ख्रिस्ती लोक खूप किरकिरी झालेत. देवा मलाच का, देवा मलाच का. अरे ज्या वेळेस देवाने घर दिलं त्यावेळेस म्हटलं नाही मलाच का. सध्या जगामध्ये 10% पती पत्नी जी जोडपे त्यांना मुलं होत नाही. आम्हाला दिलं त्यावेळेस आम्ही म्हणालो नाही देवाला, देवा मलाच का दिलं मूल. मूल म्हटलं म्हणजे मुलगा आणि मुलगी दोन्ही पण. मलाच का दिलं, त्या 10% मधल्या एकाला द्यायचं त्यावेळेस नाही म्हणलं. पण आता देवाने मला तर देवा मीच का. अरे त्यात देवाचा हेतू आहे, देवाची कृपा आहे. कारण की देवाची कृपा असल्याशिवाय आमच्या जीवनात गोष्टी घडत नाहीत. देव आम्हाला सर्व प्रसंगातून सोडवण्यासाठी सदा सिद्ध आणि तो समर्थ देव आहे. कारण की आम्ही चेपलेल्या बोरीवरती विश्वास ठेवला नाही. आणि म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही धन्यवाद दिला पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे, आनंद मानला पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट, पेत्र लिहित असताना त्याच्या पत्रामध्ये, जे तुम्हाला देवाने आशीर्वाद देण्यासाठी पाचारण केलेलं आहे. जे आमचा छळ करतात त्यांना आम्ही आशीर्वाद देणं गरजेचं आहे. देवा आम्ही त्यांना आशीर्वाद देतो. मला अनेक वेळेस वाटतं त्या पडळकर साहेबांचे आम्ही हात जोडून आभार मानायला पाहिजे. ते एक वाक्य काय बोलले, आणि ते वाक्य बोलल्यामुळे महाराष्ट्रातला सगळा ख्रिस्ती समाज होय होय म्हणता एक झाला. त्यांचे आभार मानून त्यांच्याकडे देवासाठी आशीर्वाद मागायला पाहिजे. त्यांची आमदारकी जावी म्हणून प्रार्थना करायला नकोय, तर देवाने त्यांना आशीर्वादित करावं म्हणून प्रार्थना केली पाहिजे. देव बघेल काय करायचं ते आमचा. आम्ही कधी कधी मंडळीचा ख्रिस्त होण्याच्या मार्गावर निघालो आहोत. ख्रिस्त म्हणतो तुम्ही आशीर्वाद द्या, आणि आम्ही म्हणतो त्याला शिक्षा द्या. शास्त्र आम्हाला सांगतं आम्ही देवाची मुलं आहोत आणि आम्ही जगाचा न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करत आहोत. पुष्कळ खोटे संदिष्टे उठतील. नाही, आम्हाला जगाला हाताळलं पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट, शास्त्र सांगतं जशी आपल्यावर तशी आपल्या शत्रूवर प्रीती कर. तो जर आपला शत्रू झाला असेल तर त्याच्यावर आम्ही प्रीती केली पाहिजे. प्रीती नेहमी सदृश्य आहे. जर कुठं भेटले तर त्यांना सलाम केला पाहिजे.
बोलायला पाहिजे, नाहीतर दिसतोय बघू काय करायचं ते, तुम्ही असं केलं आम्ही प्रीती केली पाहिजे. शेवटची महत्वाची गोष्ट तो म्हणतो क्षमा करा. आम्ही जे छळ करतात त्यांची क्षमा केली पाहिजे, कारण शास्त्र म्हणतं सूड घेणं माझ्या हातात आहे. देवाने देवाच्या लोकांना आणि ख्रिस्ती व्यक्तींना सूड घेण्यासाठी नाही बोलावलं, देवाने आम्हाला क्षमा करण्यासाठी बोलावलं आहे आणि आम्ही क्षमा केली पाहिजे ज्यावेळेस आमचा छळ होतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, म्हणून ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस देवाकडे आल्यानंतर येशूच्या दुसऱ्या येण्याच्या अगोदर मोठा छळ, जागतिक छळ होणार आहे. अजून काही झालं नाही तोपर्यंत आम्ही ह्या गोष्टी करू लागलोय. देवाकडे जाणं, कारण हे आत्मिक युद्ध आहे. आमचं झगडणं रक्त मांसाबरोबर नव्हे, तर त्या रक्त मांसाच्या पाठीमागं जो काम करणारा सैतान आहे त्याच्याद्वारे आमचं झगडणं आहे. आणि हे आत्मिक युद्ध आत्मिक पद्धतीने सोडवायला पाहिजे, देवाच्या जवळ गेलं पाहिजे. जग आत्मिक प्रश्न सोडवू शकत नाही आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो जग मला ओळखत नाही, कारण की ते जग पित्याला ओळखू शकत नाही, कारण की ते मला ओळखत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही एक गोष्ट पाहणं गरजेचे, आत्मिक दृष्टिकोनातून आम्ही आमचा चष्मा आत्मिक लावायला पाहिजे. जे घडतं ते आमच्या भल्यासाठी. आणि येशू जर म्हणतो छळ होणार आहे तर छळ होणार आहे, म्हणून याच्यामध्ये राहू नका. आणि मग आम्ही आता काय करायचं, ज्या ठिकाणी मंडळ्या छळातून चालल्यात ना त्या मंडळांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे, त्या लोकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्यांना आम्हाला जे काही सहकार्य करता येत असेल ते सहकार्य केलं पाहिजे, कारण की माझी असणारी प्रॉपर्टी छळ झाल्यानंतर सरकार दप्तरी जमा होणार आहे. रशियात जे घडलं, युगोस्लावियात जे घडलं, चायनामध्ये जे घडलं, क्युबामध्ये जे घडलं, तेच सगळ्या जगामध्ये घडणार आहे. आणि म्हणून माझं 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 कबाड ओझं डोक्यावर वाहू नका. जर एखाद्या ठिकाणी मंडळीचा छळ होत आहे, त्या ठिकाणी जर माझा हातभार लागत असेल कुठल्या पद्धतीने, तर ते आम्ही लावू नका असं म्हणू नका. फक्त बारामती नाही, कारण की ज्यावेळेस बारामतीच्या लोकांना त्रास होतो त्यावेळेस अमेरिकेतल्या लोकांना पण त्रास होतो. बारामतीमध्ये चर्च हवा आहे म्हणून त्यावेळेस ऑस्ट्रेलियाच्या लोकांनी उपवास तापास करून पैसे दिले. त्यांनी पण त्यांचं ते बघतील की. आमच्याकडं पैसे फार सुबत्तेतून नाही आले प्रिय बंधू भगिनींनो. आणि ओव्हरसीज मिशन बोर्डाने घेतलेल्या जमिनी आहे ना सुबत्तेतून घेतल्या नाहीत, लोकांनी उपवास धरले. मी एकदा भोसले पाळेसाहेब तुमची स्पॉन्सरशिप कशी आली होती, कारण आमच्या वेळेस तर ओव्हरसीज मिशन बोर्डासंगती करार झालेला होता. मेडिकलला जाणारा स्टुडंट म्हणजे तिवारी पाळेसाहेब सेक्रेटरी, मेडिकल जाणारा स्टुडंट आणि बायबल जाणारा स्टुडंट याची जबाबदारी ओव्हरसीज मिशन बोर्डाने घेतली होती. म्हणून ते होते भोसले पाळक म्हणले आमच्या वेळेस तसं काय नव्हतं. अब्राम म्हटले मला ज्या बाईने स्पॉन्सरशिप केली ना, ज्यावेळेस मी ऑस्ट्रेलियात गेलो त्यावेळेस मी तिला भेटायला गेलो आणि ती एका लहानशा घरात राहते. तिचं घर काय फार मोठं लहान घर होतं. आणि मी ज्यावेळेस तिला भेटायला गेलो त्यावेळेस भेटायला गेल्यानंतर ती बाईकडे मी पाहिलं की तिची परिस्थिती जेमतेम होती. मी तिला विचारलं कशी स्पॉन्सरशिप दिली, आणि ती म्हणताना म्हणाली की मी तुझ्यासाठी उपवास करायची, माझे थोडे थोडे पैसे बाजूला ठेव, त्यातून मी तुझ्याकडे पाठवले की तू पाळक तयार व्हावा. आणि त्या पाळकाने 40 वर्ष, कुठला एक पाळक तयार झाला ना कमीत कमी 40 वर्ष देवाच्या राज्यात तो सेवा करतो, जर प्रभू येशू ख्रिस्त आला नाही तर. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जिथं मंडळी छळातून चालली तिथं आम्ही बघायला पाहिजे. ज्या लेकरांसाठी आम्ही प्रॉपर्टी करून ठेवली तेच लेकरू म्हणेल ही माझी आई आहे, ही फार देवाचं काम करते, ही सारखं येशू येशू करते, जा हिला घेऊन. न जाणं मुलगा येऊन म्हणेल त्याला कुठंतरी दिल्लीमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे, बरेच दिवस माग आहे, इकडचा विकत तिकडं घेऊ, आणि आता चान्स आला. हे माझे आईबाप सारखे घरात प्रार्थना करतात, सकाळी करतात, रात्री करतात, चर्चला जातात, हे येशूचे आहेत, जा घेऊन, हा विकतोच आहे, चाललाच घेऊन दिलेला पैसे, सांभाळा. त्यापेक्षा देवाच्या राज्यात आपलं धन साठवा. शास्त्र म्हणतं जे ते तुझं मन असेल ते तर तुझं जिथे तुझं धन असेल ते तुझं मनही लागेल. आमचं जर धन हितं असेल ना भूतलावरती हितच, म्हणून लोकांचा जीव जाता जात नाही. घरडा लागतोच आहे, घरडा लागतोच आहे, घरडा लागतोच आहे. 3 दिवस 4 दिवस, कारण हितच अडकलाय कशात तरी. बरं झालं आपल्याकडं नाही कावळा बिवळ्याचा प्रकार.
आपल्याकडे काही पाळक लोकांनी व्यवसायच लावला असता. मी प्रार्थना करतो मग तो येऊन शिवेल आणि द्या पैसे. का म्हणालो माहिती आहे का, काही महिन्यापूर्वी एकाने फोन केला, पाळक साहेब आमच्या मुलाचं समर्पण कधी करू. म्हटलं कधी करू म्हणजे, नाही नाही आम्ही मायका पाळकाला विचारलं, त्याने सांगितलं अमुक अमुक दिवशी करा. अरे समर्पण चर्चा भक्तीत करायचं असं कुठला पाळक धरून आणलाय म्हटलं तू. प्रिय बंधू भगिनींनो, सावध असा, छळ येणार आहे. सध्याच्या छळाच्या परिस्थितीमध्ये प्रीती करा त्या लोकांना, त्यांची क्षमा करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, स्वतःसाठी प्रार्थना. देवा ज्यावेळेस छळ येईल त्यावेळेस आमचं अंतकरण तुला सोडून जाणारं नसावं, तर आम्ही तुला बिलगून राहणारे लोक व्हावेत म्हणून प्रार्थना करा. आणि पुढची मतं, ज्या ठिकाणी छळ होत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना जे काही सहकार्य ते करा. भारत देशामध्ये काही संस्था केवळ छळामध्ये असणाऱ्या लोकांसाठी, टॉर्चर फ्राय ख्राइस्ट नावाची एक संस्था आहे, EFI त्यांची बरीच माहिती असते. त्याच्यानंतर युनायटेड फोरम ऑफ पर्सिक्युटेड चर्च नावाची एक संस्था आहे, ते काम करते. प्रिय अनेक जण आहेत की यांच्यामध्ये काम करत आहेत. प्रार्थना करा, कारण देवाने आम्हाला सध्या त्यासाठी आम्ही जर आज सुरक्षित आहोत तर आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्यासाठी उभा राहायला पाहिजे. सर्वजण उभा राहूयात यावेळेस, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंत देवा परात्पर म्हणून उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेव, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आम्हावर प्रीती करणारा देवबाप आहेस. आम्ही सर्व गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण तुझं वचन कधी विफल जात नाही, ते कधी खोटं बोलत नाही. आणि म्हणून येशूच्या द्वारे तो आम्हाला सांगितलं की एक जागतिक छळ येणार आहे. छळाच्या काळात आम्ही काय करायचं, आमचा छळ कोण करेल, कसा होईल, आम्ही कुठली वृत्ती ठेवावी, या विषयास तुझ्या वचनातून तू बोललास म्हणून आम्ही धन्यवाद देतो. प्रभुदेव, यावेळेस आम्ही विशेष करून आठवण करतो, आम्ही अजून नीट आहोत, परंतु परमेश्वर ज्या ठिकाणी मंडळी छळातून चाललेली आहे, प्रभुदेव तू तुझ्या लेकरांचा सांभाळ तू कर, तुझी कृपा दे, त्यांचा विश्वास तू वाढव आणि त्यांच्या छळामध्ये तो परिसर ख्रिस्तामध्ये अशी कृपा आणि अनुग्रह तू. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. तुझी कृपा, तुझा अनुग्रह प्रत्येकासंगती असू देत. विभक्त होत असताना तुझी कृपा आम्हा प्रत्येकासंगती असू देत. प्रभुदेव, ह्या आठवड्यातली मंडळीची प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वाद आणि पूर्णतेस घेऊन जाणारा देव बाप तू. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देवज बापाची प्रीती, आमचा तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो.